गडकरीजी नमस्कार. नमस्कार, तुम्हाला अभिनंदन, शुभेच्छा थँक्यू तुमच्या वाढदिवसाच्या. थँक्यू. तुमच्या शुभेच्छा घेऊन पुढच्या मी प्रवास करतोय. तुमचा प्रेम असंच मिळत राहील नेहमी. थँक्यू. तर हे जे मायग्रंट लेबर्स आहेत, मायग्रंट लेबर्स जर परत येणार असतील तर ते उद्योग कसे चालतील? अनेक दिवस यातायात ठप्प होतं. त्यामुळे जे ट्रान्सपोर्टेशन बंद असल्यामुळे जे त्यांना रॉ मटेरियल पाहिजे तो रॉ मटेरियल त्यांच्यापुढे त्यांच्या समोर समस्या येणार आहे. कुशल कामगार मिळणार नाही. तर अशा अनेक प्रश्न आहेत. या अनेक प्रश्नातून आपण कसे बाहेर येणार आहोत? तरी पण मला विश्वास आहे की आपण पॉझिटिव्ह थिंक करतो. आणि मी राष्ट्राचा जेव्हा विचार करण्याची चर्चा करतो तेव्हा महाराष्ट्राची अगोदर चर्चा करतो. आणि महाराष्ट्र यांनी एक दिशा दिलेली आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की गडकरीजी हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबरच एसएमईचे सुद्धा मंत्री आहेत. आणि मला असं वाटतं की पंतप्रधानांना त्यांनी मुद्दाम हा विभाग त्यांना दिलेला आहे. कारण सर्वात जास्त नोकऱ्या ज्या आहेत किंवा काम करणारे या व्यवसायामध्ये, आणि गडकरीजींनी आवाज सुद्धा नेहमी उचलले. ते एकमात्र मंत्री आहेत हे महाराष्ट्राचे लाडके जे पुत्र आहेत, हे एकमात्र आहे की ज्यांनी आवाज उचललेला. आणि त्यांनी सतत म्हटलेलं आहे की या स्मॉल, मीडियम, मायक्रो यांच्यासाठी पॅकेजेस द्या. हे म्हणणारे ते एकमात्र मंत्री आहे. कोणी असा आवाज उचललेला नाहीये. आणि त्यांच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास आहे. कारण त्यांनी जे केलेलं आहे ते करून दाखवलेलं आहे. ते फक्त बोलत नाही. म्हणजे कधी कधी त्यांची जी आकडेवारी असते त्या आकडेवारीने अनेक लोकांना चक्कर येत असते. पण हे जरी असलं तरी ते बोलतात, ते करून दाखवतात. आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. जेव्हा गडकरीजी बोलत होते, आता मुद्दा असा आहे, गडकरीजींना मला 2-3 गोष्टी विचारायच्या आहेत की गडकरीजी आज एक अपॉर्च्युनिटी आपल्या देशापुढे आलेली आहे. आणि जर तुम्हाला देशाच्या बाहेर, जर आपल्या राज्याच्या बाहेर जर जायचं असेल तर त्या दृष्टीने हिंदी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. एनिवे, तर गडकरीजी माझ्या मनामध्ये 2 गोष्टी आहेत. एक हा जो महाराष्ट्र आहे, जो यशवंतराव चव्हाणांपासून तर आज ठाकरे याची मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रामध्ये एक उद्योगाचं वातावरण आहे. जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत. त्या देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा फार मोठा सहभाग आहे. आणि हे असताना सुद्धा आज महाराष्ट्रासमोर सुद्धा फार मोठं संकट आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गडकरीजी माझ्या मनामध्ये अनेक शंका ज्या येतात, त्यापैकी पहिली शंका ही आहे की जर महाराष्ट्राने मारुती आणि किया हलवलेले, कारण आपण हे ज्या मॅन्युफॅक्चरिंग ज्या इंडस्ट्रीज आहेत याच्यामध्ये जर आपण 4 व्हीलरचा विचार केला किंवा 2 व्हीलरचा केलं तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंट जे आहेत ऑलमोस्ट बाहेरून येत असतात. आणि ते येऊन त्याची असेंब्ली त्यांच्यामध्ये होत असते. आज सकाळीच मी राहुल बजाजचा मला फोन आला होता. आणि राहुलजी मला शुभेच्छा देताना मी त्यांना प्रश्न विचारला की भाई कैसा चल रहा है आपका बजाज का? तो बोले भाई सारे उद्योगी बंद है तो मेरा कैसा चलेगा, क्योंकि सारे जो कंपोनेंट है वो मुझे बाहर से आते हैं. तो ही एक समस्या आहे की महाराष्ट्रामधून ह्या 2 इंडस्ट्री महत्वाच्या का गेल्या. प्रत्येकाचा अगोदर इंटरेस्ट हा असतो की महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे. पण त्या 2 इंडस्ट्रीज का गेलेल्या आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे विदर्भाच्या विकासामध्ये सुद्धा मी गडकरीजी आपल्यालाही बोललो, आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री तेव्हा मी त्यांनाही बोललो की नागपूरमध्ये असे जर उद्योग आले मॅन्युफॅक्चरिंग तर त्यामुळे अनेक जोडधंदे तिथे येतील आणि लाखो तरुणांना इथे काम मिळेल. त्याचप्रमाणे जेव्हा आपण असं म्हणतो की जग हे चायनापासून नाराज झालेलं आहे आणि तिथून इंडस्ट्री लोक बाहेर नेऊ इच्छितात. जर बाहेर न्यायचं असेल तर आपण असं म्हणतो की भारत हा एक फार चांगला डेस्टिनेशन आहे. या भारतामध्ये जर आला तर भारत हा डेमोक्रेटिक नेशन आहे.
इथे लिडरशिप फार चांगली आहे. परंतु माझ्या मनामध्ये हा सर्वात प्रश्न महत्वाचा हा येतो की येणारा कोणी जरी असेल तर तो पाहतो की आपण काय बोलतो आणि कसं वागतो. आज ज्या या देशामध्ये जे उद्योग आहेत त्या अडचणीत आले असताना आपण कसं वागतो, आणि हे जर पाहिल्यानंतर आज मला असं दिसत नाही वातावरण. आज जे उद्योग चायनामधून जातात त्यांची पहिली जी पसंत जर कोणती असेल तर त्यांची पसंत आहे व्हिएटनाम, बांगलादेश. हे भारत नाही आहे. आज भारत नंतरच्या क्रमांकामध्ये येतो. तर जरी आपण त्यांच्यासाठी 4-4.5 लाख हेक्टर जमीन टाकून ठेवली असेल तरी आपल्याला ईज ऑफ डुईंग मध्ये लेबर लॉचा विचार करावा लागेल. वीज पाणी कसं देतो ते आपल्याला विचार करावा लागेल. जिथे उद्योग आपण पंतनगरमध्ये उद्योगांसाठी सवलत दिली, पण पंतनगरचे रस्ते कसे आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, तिथली वीज कशी आहे, या सर्व गोष्टीचाच आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून गडकरीजी, हा सुद्धा एक मुद्दा मी आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो. त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामध्ये मी आपल्याला देशाची परिस्थितीबद्दल विचारलेला आहे, आणि एसएमई जो सर्वात महत्वाचा आहे, ज्याच्यामधून एक जीडीपीला फार मोठा आधार असतो. आपण येण्यापूर्वी एक प्रश्न असं विचारलं होतं की जवळजवळ 14% हे आपल्या याच्यातले उद्योग युपी मध्ये आहेत, आणि ते असल्यानंतर सुद्धा तिथे बेरोजगारी एवढी जास्त काय. दुसरा, रिजनल इम्बॅलन्स फार वाटतोय, कारण आपल्या मंत्रालयाचाच तो रिपोर्ट होता. तो रिजनल जो इम्बॅलन्स आहे तो कसा दूर होईल. आणि तिसरं, गडकरीजी, माझ्या मनामध्ये एक अजून शंका अशी आहे की हा जो राज्य आहे महाराष्ट्र, हा जो राज्य आहे गडकरीजी, इथे आघाडीचं सरकार आहे. इथे शिवसेना, काँग्रेस, एनसीपी मिळून हा राज्य आहे. तर येणारे जे बेनिफिट्स आहेत हे या राज्याला मिळतील की गुजरातला जातील, हाही एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा एक माझ्या मनामध्ये प्रश्न असा आहे गडकरीजी, जो मी आपण याच्यावर जी चर्चा करू त्याच्यानंतर मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे, तो राखून ठेवतो सध्या. तर ओ टू गडकरीजी, मी आभारी आहे, आपण आलात, सर्व आपण आलेला आहात, धन्यवाद. मुळामध्ये हे पॅकेज काय आहे हे विशेष रूपाने समजून घेण्याची गरज आहे. हे पॅकेज म्हणजे काही भारत सरकारचं आता पुढलं एमएसएमईचं पुढचं धोरण आहे असं नाहीये. हे पॅकेज आहे, याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अजून धोरणात आमच्या मिनिस्ट्रीच्या आधारावर आम्हाला बदलवायच्या आहेत. काही बदलवतोय, काय आम्ही बदलण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट अशी आहे की देशामध्ये टोटल जी जीडीपी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये एमएसएमईचं कॉन्ट्रीब्युशन 29% आहे. आपल्या देशाचं जे एक्सपोर्ट आहे ते 48% आहे. आणि आजपर्यंत एमएसएमईने आपल्या देशात 1011 करोड लोकांना रोजगार दिलेला आहे. ज्यावेळी मी या विभागाचा मंत्री झालो त्यावेळी साधारणतः कोणी पण व्यक्ती असं असतं की आपलं एक टार्गेट पक्क करतं. टार्गेट आणि कमिटमेंट यात फरक आहे. मी जे टार्गेट ठरवलेलं आहे की हे जे 29% एमएसएमईचं जे ग्रोथ मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे हे 50% पर्यंत न्यायचं. आणि दुसरं टार्गेट असं ठरवलंय की जे 48% एक्सपोर्ट आहे तो 60% न्यायचा. आणि तिसरं 11 करोड जॉब्स जे निर्माण झाले यात ऍडिशनल 5 वर्षात 5 करोड नवीन जॉब ऍड करायचे. देखा, बेरोजगारी दूर करणं म्हणजे गरिबी दूर करणं आहे. आणि आपल्याला आता 47च्या आधी आणि नंतर आपल्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये आत्मपरीक्षण करून आपल्याला नवीन आर्थिक दिशा आणि नवीन विजन स्वीकारून जाण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये राजकीय अभिनिवेशातून किंवा पार्टीच्या दृष्टिकोनातून विचार करण्यापेक्षा गाव, गरीब, मजदूर, शेतकरी म्हणजे जो समाजातला शोषित, पीडित आणि दलित आहे, जो सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, त्याचं जीवन कसं सस्टेनेबल होईल, त्याला चांगल्या प्रकारचं ह्युमन लिव्हिंग म्हणून कसं जगता येईल, त्याला रोटी, कपडा आणि मकान कसा मिळेल, आणि त्याचबरोबर त्याचं सस्टेनेबल आयुष्य कसं होईल याचा वेल्थचं डिसेंट्रलायझेशन करणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही, उद्योग येणार नाही, तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. आणि त्या दृष्टीने आपल्या धोरणाची जी काही लाईन आहे
त्यातल्या पहिल्यांदी याच्यातलं बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल असल्यामुळे समजण्यामध्ये किंवा अनेक वेळा काल अवलंबून झालं. हे हे तुम्हाला आवाज येतोय आपल्याला आपल्या समोर पहिले जे पॅकेज काय आहे क्लिअर करतो म्हणजे मग त्याची बरीचशी क्लॅरिटी येईल. आपल्या देशामध्ये अधिकृत आणि अनधिकृत एमएसएमई ची संख्या याच्यात खूप मोठा फरक आहे. बरेच लोक जे आहेत कारण याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर यामध्ये बरेच लोक एमएसएमई म्हणून रजिस्टरच करत नाही. की आपल्या सगळ्यांना मिळून एमएसएमईचं रजिस्ट्रेशन व्हावं, एमएसएमईचं रजिस्ट्रेशन घेणं हे त्यांच्या फायद्याचं कसं आहे, म्हणजे उद्योजकांच्या फायद्याचं कसं आहे, तिथल्या लेबर्स काम करणाऱ्यांच्या करता कसं फायद्याचं होईल हे समजावून सांगून त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याची गरज आहे. तर आपल्या देशामध्ये सध्या एमएसएमईची स्थिती जी आहे ती कोरोना येण्याच्या आधी पण स्थिती काही फारशी चांगली नाही आहे. आज अनेक लोक अडचणीमध्ये आहे, आर्थिक संकटामध्ये आहे, वर्किंग कॅपिटलचा अभाव आहे आणि एमएसएमईची सगळ्यात मोठी समस्या आहे की ते जे पुरवठा करतात मोठ्या लोकांना ते लोक त्यांचं पेमेंटच देत नाही. आणि याच्यामध्ये भारत सरकार, राज्य सरकार, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, पब्लिक एंटरप्राइजेस आणि मेजर उद्योग हे सगळे आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे जी काही एमएसएमईची उधारी आहे ही 5 ते 6 लाख कोटी असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि याच्यात सरकारमध्येही पण मोठी समस्या आहे, राज्य सरकार आणि भारत सरकार सगळीकडे आणि पब्लिक अंडरटेकिंग मध्येही आहे. जर हे जे पैसा आज अडकला तर वर्किंग कॅपिटलच तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. इट इज जस्ट लाईक ए ऑक्सिजन. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे करायचं, आमचे ते कॉन्ट्रॅक्टर आहे ते काय करतात, छोटे छोटे जेव्हा ते टर्मिनेट करतात त्या छोट्या लोकांचे पैसे डुबून चालले जातात. किंवा एनसीएलटी मध्ये गेल्यावर मोठी कंपनी जाते पण ती तर डुबतेच, पण ती स्वतःबरोबर घेऊन 50,000 लोकांना डुबवते. त्या छोट्या लहान लोकांना काही प्रोटेक्शन नाही आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एमएसएमईच्या समोरची संकट मोठी होती. त्यामुळे ही जी काही प्रश्न आहेत ही सोडून त्याला पुढे दिशा देण्याकरता काही निर्णय जे घ्यायला पाहिजे होते त्यातला पहिला होता की एमएसएमईना आजच्या बँकांचं जे काही एनपीए नॉर्म्स आहेत त्यात थोडंसं काय झालं तर लगेच एनपीए मध्ये आलं की लगेच सगळ्या गोष्टीचे ट्रान्झॅक्शन बंद होतात. आणि म्हणून आज आपल्या इथे मी मार्च महिन्यात एंड मध्ये पार्लमेंटमध्ये एक उत्तर दिलं होतं की आम्ही रिझर्व्ह बँकेला एमएसएमई रिस्ट्रक्चर करण्याबद्दल जी पॉलिसी ठरवली होती त्यामध्ये आता 31 मार्च पर्यंत 6 लाख एमएसएमई रिस्ट्रक्चर झाल्या. आम्ही ती मुदत मग 31 डिसेंबर पर्यंत वाढवली. तर आता पहिला मुद्दा असा आहे की या एमएसएमईना रिस्ट्रक्चर करणं हे म्हणजे त्यांच्यामध्ये पुन्हा नवीन जीव आणणं, जान आणणं असा प्रकार आहे. आणि मला आनंद आहे की या एमएसएमई करता ज्यांचं लोन अप टू 25 करोड आहे आणि टर्नओव्हर 100 कोटी रुपये आहे अशांना ऍडिशनल 20% वर्किंग कॅपिटल विदाउट कोलॅटरल, विदाउट एनी फी त्यांना देण्याबद्दल भारत सरकारने या पॅकेज मधला पहिला निर्णय घेतलेला आहे. ही जी अमाऊंट आहे ही 3 लाख करोड आहे. आणि जेव्हा समजा तुम्हाला एक 10 कोटीचं वर्किंग कॅपिटल आहे आणि तुम्हाला ऍडिशनल 2 कोटी मिळाले म्हणजे 12 कोटी झालं तर बँक म्हणते 2 कोटीचं कोलॅटरल आण, 2 कोटी केल्याबद्दलची इतकी फी भर, प्रोसेसिंग फी भर, ही भर ती भर, हे सगळ्यांना माहिती आहे. हे जे 2 कोटी मिळणार आहे उदाहरणार्थ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोलॅटरल गॅरंटी नाही, घर मॉर्गेज नाही, काही नाही. जुनं जे 10 कोटी मिळालं होतं त्याच्यावर हे ऍडिशनल 20% ऍड होणार आहे आणि याची कुठलीही फी चार्ज होणार नाही, कुठलेही कोलॅटरल देण्याची गरज नाही आहे. आणि अमाऊंट जवळपास 3 लाख कोटी रुपये, 3 लाख करोड. ही 3 लाख करोड जी आहे हे 45 लाख एमएसएमईना मिळणार आहे. त्यामुळे यामुळे एक प्रकारचे ऑक्सिजन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 6 लाख एमएसएमई रिस्ट्रक्चर केल्या तर ऍडिशनल हार्ड डोस दिला, याच्या पलीकडे पण काही आहे. त्यामुळे या 45 लाख एमएसएमई ज्या आहेत त्यांना ऍडिशनल वर्किंग कॅपिटल प्राप्त झाल्यामुळे त्यांची गती वाढेल आणि इकॉनॉमीचं चक्र निश्चितपणे फिरेल.
आता याच्यामध्ये जे सबऑर्डिनेट डेप्ट आहे फंड, तो 20,000 कोटी रुपये आम्ही अजून जोडलेला आहे. जे स्ट्रेस अकाउंट आहेत ते आजच्या याच्यात नॉर्म्स मध्ये बसतच नाहीत आणि बँक म्हणते नियमातच नाही, तुम्हाला काही करता येत नाही. तर हे 20,000 कोटी रुपयाची आम्ही प्रोव्हिजन केली आहे. बँक्स विल रिस्ट्रक्चर स्ट्रेस्ड और एनपीए अकाउंट्स. जे स्ट्रेस्ड आणि एनपीए अकाउंट्स आहेत त्याच्याकरता त्यांना सबऑर्डिनेट डेप्ट फंड करण्याकरता 20,000 करोड आम्ही वेगळे दिले आहेत. म्हणजे जे एनपीए झालेले आहे किंवा जे विशेषतः स्ट्रेस आहेत त्यांची बँकेच्या नॉर्म मध्ये त्यांची सँक्शन होण्याकरता त्यांना ऍडिशनल इक्विटी वेगळ्या प्रकारे भारत सरकार देणार आहे. ते त्याच्या अकाउंटला ऍड करणार आहे आणि त्यामुळे बँक त्यांच्या नियमात बसून त्याचं करू शकतील. याचा फायदा कमीत कमी 2 लाख एमएसएमईंना याचा बेनिफिट मिळणार आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जी मला नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबईत मी गेलो होतो, लिमाई ज्याचे एमडी आहे, तिथे 20 एमएसएमईने आपल्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर केलं आणि फार चांगल्या एमएसएमई होत्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पब्लिक मधून हे जे आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला, बजाज किंवा टाटा किंवा महिंद्र, हे सगळे मोठे लोक जे काही मोठे झाले याचं कारण त्यांनी स्टॉक एक्सचेंज मध्ये प्रवेश मिळून आपले शेअर विकले आणि त्या शेअरवर आता मुकेश अंबानी असतील, हे सगळे त्या शेअरची किंमत वाढते. मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आम्ही एक फंड ऑफ फंड 10,000 कोटी रुपये काढलाय की सिन्हा कमिटीने एक रिझर्व्ह बँकेला रिपोर्ट दिला होता, त्यात ही आयडिया आली होती. नंतर ही फार चांगली आयडिया लगेच मी ती उचलली आणि या 10,000 कोटीमध्ये आम्ही इतर फंड देखील ऍड करून हे 50,000 कोटी रुपये करणार आहे. आणि याच्यात हे जे आहे इक्विटी इन्फ्युजन जे आहे, जे फास्ट ग्रोईंग एमएसएमई आहेत ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर याचा अर्थ कसा, आम्ही याचं क्रेडिट रेटिंग करणार आहे आणि क्रेडिट रेटिंग मध्ये ज्या एक्सपोर्ट करणाऱ्या आहेत, ज्यांचा टर्नओव्हर चांगला आहे, ज्यांचा इन्कम टॅक्स भरतात आहेत, जीएसटी भरतात आहेत, सगळे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहेत, त्यांना क्रिसिल किंवा अशा मोठ्या लोकांकडनं त्याचं रेटिंग करणार आहे. आणि रेटिंग केलेल्या या एमएसएमईच्या ह्याच्यात मी आपल्या स्टॉक एक्सचेंजला विनंती करणार आहे की तुमचं जसं मुंबई स्टॉक एक्सचेंज आहे, तर मुंबई स्टॉक एक्सचेंज ए आणि मुंबई एमएसएमई स्टॉक एक्सचेंज बी असं 2 पार्टमध्ये तुम्हाला करता आलं तर तुम्ही करा. त्याच्यात जे मर्चंट बँकर आहेत ते स्टॉक एक्सचेंज मध्ये जाण्याची तयारी करतात, त्याची किंमत बरीच जास्त आहे, त्यांची संख्या कमी आहे. आणि म्हणून मी सीबीला अशी रिक्वेस्ट केली आहे की जे क्लास 1 चार्टर अकाउंटंट आहेत त्याचा क्रायटेरिया ठरवा, त्याची रेटिंग करा आणि त्यांना मर्चंट बँकर म्हणून काम करण्याची अनुमती द्या. तर या प्रकारे हे सगळे तयारी करून जर हे 50,000 कोटी मिळणार आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या एमएसएमईला सपोर्ट करायला पुढे जायला मिळतील. आता उदाहरणार्थ लोकमतला एक नवीन प्रेस टाकून एक नवीन युनिट टाकायचं आहे, तर लोकमतचा समजा 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि त्याकरता 25 कोटी रुपये इक्विटी पाहिजे, तर त्याच्यापैकी समजा 5 कोटी 10 कोटी ते लागल्यावर ते कॅपिटल मार्केटमध्ये गेले रीच करायला, तर मी भारत सरकारच्या वतीने या 25 कोटी इक्विटीमध्ये मी 15% आम्ही टाकू. म्हणजे त्यांचे जर 5 कोटी असतील तर त्या 25 कोटी इक्विटीमध्ये 15% म्हणजे साधारणतः 4 कोटी येतील. तेवढे पैसे आम्ही 10 रुपयाचा शेअर त्यांचा विकत घेऊ, भारत सरकार आमची एजन्सी राहील. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या कंपनीत शेअर घेतला की तिचा 4 वर्षात 30 रुपये 40 रुपये 50 रुपये किंमत होईल. आणि जेव्हा हा 10 रुपयाचा शेअर आम्ही विकत घेऊ आणि जेव्हा 40 ला होईल तेव्हा 3 वर्षांनी विकून टाकू. म्हणजे मी जसं रोडचं मॉडेल तयार केलं आहे की आज माझं इन्कम आता या वर्षी एंडपर्यंत 40,000 कोटी वर्षाचा आहे आणि पुढल्या 5 वर्षात मी 1 लाख कोटी रुपये उत्पन्न आमचं होईल आणि या उत्पन्नाचं जे आहे ते मी मॉनिटाईज करून 12 लाख 15 लाख उभे करीन. तर माझं जे मॉडेल आहे ते NHI हे AAA रेटिंग आहे, वर्ल्ड एजन्सीने दिलेलं, आणि त्याचं इन्कम झाल्यानंतर माझं रेटिंग वाढल्यामुळे मग मला फॉरेन इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट, पेन्शनची इन्व्हेस्टमेंट, वर्ल्ड बँक, एडीबी यांचा पैसा मिळेल किंवा कॅपिटल मार्केट मिळेल. तर पहिली गोष्ट हे 50,000 कोटी जे आहे असे फिरत राहतील की मी अशी उम्मीद करतो आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे स्टॉक मार्केट वाढत राहील त्याप्रमाणे चांगल्या एमएसएमई एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉफिट मेकिंग मध्ये यांना मी बँकेच्या ऐवजी मी इक्विटी देत असल्यामुळे माझ्या इक्विटीची किंमत 3, 4, 5 पट 10 पट वाढेल आणि त्यातून माझी हा 50,000 फंड हा 5-7-10 वर्षात हा 5 लाख कोटीचा होईल आणि हा सतत
इतर याला याला केलं की पुन्हा नवीन माणसाला देईल, 3-4% वाढ, 3-4 पटीने वाढलं दुसऱ्याला देईल. तर ही एक मोठी योजना याच्यात केलेली आहे, ज्याचं चांगलं एमएसएमई ज्या काम करतील त्यांना कॅपिटल मार्केटमध्ये जाऊन आणि इक्विटीच्या माध्यमातून ही इक्विटी इन्फ्युजन आम्ही एमएसएमई मध्ये करू, हा एक मोठा चान्स मिळालेला आहे. तिसरा जो आहे याची डेफिनेशन चेंज केली आहे. आता हे 14 वर्षापासून पेंडिंग होतं आणि याच्यामध्ये ही डेफिनेशन चेंज करत असताना जी प्रिव्हियस डेफिनेशन होती आणि आताची डेफिनेशन काय याच्यात फरक आहे. जी प्रिव्हियस डेफिनेशन जी 14 वर्षापासून बदलवली पाहिजे याची मागणी सुरू होती. बरेच लोक याला काही विरोधी करायचे, खूप कॉन्ट्रोवर्सी होत्या. मला आठवतं मी कलराज मिश्र होते तेव्हा मी पण मला मदत करायला खूप लोकांशी बोललो. कलराज मिश्र चुकून गेले, ते नाही करू शकत. गिरिराज सिंग आहे, त्यांनी प्रयत्न केला, पण ते काय होऊ शकलं नाही. आणि मग मी याचा आम्ही मंत्री झाल्यावर मी या सगळ्यांना बोलावलं आणि बोलल्यानंतर मी त्यांना समजून सांगितलं आणि प्रेमाने पण सांगितलं आणि माझ्या भाषेत पण सांगितलं. आले तर तुमच्या बरोबर, नाही आले तर तुमच्या विना. मी करणार आहे आणि तुम्हाला सांगतो ज्यात काय पाहिजे ते मला सांगा. आणि त्यांनी सगळ्यांनी स्वीकृती देऊन एक नवीन डेफिनेशन आम्ही त्यावेळी तयार केली आणि ती आम्ही वित्तमंत्री आणि प्रधानमंत्र्यांकडे रिकमेंड केली. पहिल्या डेफिनेशन मध्ये क्रायटेरिया मध्ये होता की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ऑर इक्विपमेंट, हा एक पार्ट होता. याला आपण मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस म्हणतो. आणि दुसरं होतं सर्व्हिस एंटरप्राइजेस. आता सर्व्हिस एंटरप्राइज हे खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यात. आपल्या देशाच्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 54% आहे इंडियात. आणि ऍग्रिकल्चरचं 8 ते 12% आहे. म्हणजे जीडीपी देशाला सगळ्यात जास्त मिळतो सर्व्हिस सेक्टर मधून. त्यामुळे सर्व्हिस सेक्टरला आणि याला आम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये दोन्ही याच्यात वेगळं करून ज्या लिमिट ठेवल्या होत्या त्या मायक्रोमध्ये होत्या की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता 25 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि सर्व्हिस एंटरप्राइज टर्न ओव्हर 10 लाखाचा. आता आम्ही तो चेंज केला. मायक्रो करता हे 25 लाखाच्या ऐवजी 1 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केला आणि टर्नओव्हर जो होता 10 लाख रुपये तो आता 5 कोटी रुपये केला, म्हणजे 50 पट वाढवला. आता हे केल्याबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल, टुरिस्ट हे दुनियाभरचे जेवढे आहे, राम कोणतं सीता ट्रॅव्हल येतील, सगळ्या एंटरटेनमेंट सुरू करणारे लोक येतील. त्यामुळे हा टर्नओव्हर 5 कोटी केलेला आहे. हे मायक्रो मध्ये केला आहे. मग स्मॉल मध्ये काय होतं, स्मॉल मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची लिमिट होती 5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंटची आणि सर्व्हिस सेक्टर करता टर्नओव्हर होता 2 कोटी रुपये. तर आम्ही स्मॉल करता हा केला 5 कोटीचा 10 कोटी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करता. आणि जे सर्व्हिस सेक्टर आहे ज्याच्यातला टर्नओव्हर होता, आता आम्ही एक केलाय की हा टर्नओव्हर हा 50 कोटी केलेला आहे. नवीन याच्यामध्ये मी सांगायला विसरलो, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस एकच करून टाकलेलं. म्हणजे हे पहिले वेगवेगळ्या क्लासेस होती, एकच केलेलं आहे. त्यामुळे टर्नओव्हर 50 कोटी आणि इन्व्हेस्टमेंट 10 कोटी, म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट 5 कोटीची 10 कोटी केली आणि टर्नओव्हर 2 कोटीचा 50 कोटी केला. मग मीडियम इंडस्ट्रीमध्ये काय केलं, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. आता मीडियम मध्ये काय केलं, हे पहिले होतं इन्व्हेस्टमेंट 10 कोटी रुपये, आता आम्ही केली ती 20 कोटी रुपये, म्हणजे दुप्पट वाढवली. नंतर टर्नओव्हर इन्व्हेस्टमेंट जी होती ती 5 कोटी होती, ती 100 कोटी केली आहे. म्हणजे 100 कोटीचा टर्नओव्हर जरी असेल तरी मीडियम मध्ये येता येईल. म्हणजे या व्याख्येने टोटल अप्रोचच बदलून टाकलेला आहे. आणि यामुळे याच्यामध्ये याचा मोठा हे जे स्पॅन मोठा झाला आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून मागणी होती की रेस्टॉरंट, हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, मंगल कार्यालय, जे छोटे छोटे अनेक सर्व्हिस सेंटर्स आहेत आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे, त्या सगळ्या प्रकारे याच्यात येतील. आणि विजयबाबू मलाही माहिती नव्हतं, मी यावेळी गेल्या 20 दिवसात पुढे गेल्या 20 दिवसामध्ये मी अनेक असोसिएशन, चेंबर्स, नंतर वेगवेगळ्या प्रकार लोकांशी बोलतोय, त्यांच्या समस्या जाणतोय, ती इंडस्ट्री कशी आहे. मलाही नवीन इन्फॉर्मेशन आहे. हे जे हेअर कटिंग सलून आणि स्पा आहेत, जे ब्युटी पार्लर, याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या 50 लाख आहे आणि त्याच्यात 50% जास्त महिला आहे.
रेस्टॉरंट याच्यात काम करणारे 1.5 कोटी लोक, शेफ असतील, वेटर असतील, त्याच्याकडे हॉटेल चालवायला बसते किती आहेत. त्यामुळे मला लक्षात आलं की हे फारच वेगळं आहे. म्हणजे मला या पहिल्यांदा पाण्याच्या खोलात जाण्याची संधी मिळाली. वरवरतून मलाही माहिती नव्हतं की हा वेगळा धंदा आहे. म्हणजे आपल्याला एक माहित होते की बा हा याचं एवढं आहे, त्याच्या जुळून रुळून किती लोक खालपर्यंत गेले आहेत याचा कधी पता राहत नाही आपल्याला. पहिल्यांदा मला हे कळलं आणि आता मी हे जेव्हा इंटरॅक्शन केलं, मी काही फार या सोशल मीडिया वगैरे मध्ये ऍक्टिव्ह पण नव्हतो आणि मला काही फार कळत पण नव्हतं आणि माझा याच्यात जास्त इंटरेस्ट होता. मी हे मोकळेपणे तुम्हाला कबूल करतो. माझ्या बरोबर मुलं सांभाळायची, मला सांगायची. मी म्हणतो ठीक आहे, कारण प्रधानमंत्री आग्रही होते त्यामुळे आम्ही सगळे ते चालवून पण मी याच्यापासून दूर आहे. मी माझ्या फोनवर सोशल मीडिया काही व्हॉट्सअप वगैरे ठेवलं नव्हतं. त्यामुळे मला हे पुन्हा म्हटलं आपल्या भानगडीत पडायचं नाही. पण मला लक्षात आलं की माझं अज्ञान होतं. तर मी या 20 दिवसात टोटल इम्प्रेशन ऑन ट्विटर माझ्या 4,72,00,000 लोकांपर्यंत मी पोहोचलो. टोटल इम्प्रेशन ऑन फेसबुक मी 2,96,01,249 लोकांजवळ पोहोचलो. आणि ओव्हरऑल इम्प्रेशन म्हणजे 7,68,61,249 त्याचा डाटा येतो तो. जसं तुमचा न्यूज प्रिंट न्यूज कुठल्या पेपरचा किती सेल आहे किंवा टीव्हीची टीआरपी कशी आहे जशी काढतात तसा याचा आकडा आला. विजय भाऊ, आज तुम्हाला खूप मोठा धोका आहे. आता वर्तमानपत्राच्या ऐवजी तुम्ही आमची न्यूज छापा का नाही छापा, आम्ही या माध्यमातून करोडो लोकांच्या समोर आपलं म्हणणं चाललं जाईल. आम्ही आणि धोक्यात आहोत आता. जाहिराती झिरो झालेले आहेत. नाही, म्हणून तुम्हाला आता तुमचा वर्तमानपत्राचा टोटल पॅटर्न चेंज केला पाहिजे, डिजिटल केला पाहिजे. आणि मग त्या डिजिटल मध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट येईल. समजा मी माझ्या याच्यावर माझे जेवढे मेंबर्स असतील माझ्या फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर, तर त्यांनी माझं हे ऐकायच्या आधी एक जाहिरात येईल. तर मला जर उद्या काही जाहिरात करायची किंवा काही सांगायचं असेल तर माझ्या भाषणाच्या आधी जसं जो माझ्या साईटवर पहिले एक मी आपलं काहीतरी बोललो तर मी करोडो लोकांजवळ पोहोचून जाईल. सकाळी उठल्यावर थंड पाणी प्या असा संदेश दिला मी, तो करोड लोकांपर्यंत जाईल. हे मलाही पण हे फार नवीन होतं, हे फारच कठीण आहे. हे टोटल बदललं आहे. म्हणजे आपला माइंड ब्लोईंग आहे. आणि म्हणून याच्या माध्यमातून मला लक्षात आलं आपण ऑलरेडी डिजिटल मध्ये आहोत. अच्छा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकमत नंबर 1 आहे. पण हे असताना सुद्धा जो प्रिंट मीडिया आहे त्याची विश्वसनीयता फार जबरदस्त आहे. म्हणून ते सुद्धा जिवंत राहणं आवश्यक आहे. नाही ते मला मान्य आहे. त्याच्यामुळे एमएसएमई मध्ये प्रिंट मीडिया आली तर तुम्हालाही मदत करू आम्ही, याचा फायदा तुम्हालाही मिळेल. ते आवश्यक आहे, ते राहिलं पाहिजे. आणि ते कसं व्हायबल होईल याच्याही बद्दल माझा स्वतःचा काही विचार आहे की आपण ते कसं करता येईल. पण एकंदरीत माझ्या लक्षात आलं की हे किती मोठ्या प्रमाणात गरीब लोकांच्या रोजगाराशी संबंधित आहे. त्यामुळे ही डेफिनेशन बदलल्यामुळे याचं कव्हरेज वाढेल. आणि मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतो की पुढच्या 5 वर्षात मी जे म्हणतोय की 5 कोटी जॉब आम्ही क्रिएट करू, मी निश्चितपणे आम्ही हे टार्गेट पुरं करू शकू असं मला वाटतं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं टेंडर होतं की ग्लोबल टेंडर काढायची पद्धत होती सरकार. ते ग्लोबल टेंडर काढल्या विशेषतः डिफेन्स मध्ये वगैरे दरवेळेला फॉरेन कंपन्या अनेक वेळा यायच्या आणि त्या टेंडर जिंकायच्या. आता 200 कोटी रुपयापर्यंत आपण 200 ग्लोबल कंपन्यांना आता सांगितलं तुम्हाला याच्यात भाग घेता येणार नाही. यात फक्त एमएसएमई भाग घेतील. आज सकाळी मला डॉक्टर पवन गोयनका म्हणून महिंद्रा अँड महिंद्राचे एमडी त्यांचा फोन होता. ते म्हणाले हे इतकं मोठं आहे की याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या इंडियन एमएसएमईना काम मिळेल. आणि त्यामुळे इंडियन सप्लाय चेन ज्या आहेत, इंडियन एमएसएमई विल जॉईन द इंडियन सप्लाय चेन आणि त्याच्यातून मोठं एक काम एमएसएमईला मिळणार आहे. दुसरं ई मार्केट प्लेस फॉर एमएसएमई. मी प्रयत्न केला ते अलिबाबा सारखं देशात करायचं, पण ते सरकारच्या चक्रव्यूहात काही बाहेर काढू शकलो नाही. आता प्रायव्हेट सेक्टरच्या मदतीने माझी अशी इच्छा आहे की बनारसचा शालू आहे आणि अमेरिकेतल्या वॉशिंग्टन मधल्या महिलेला बनारसचा शालू विकत घ्यायचा आहे, तर ते आपल्या एमएसएमईच्या साईटवर जाऊन तिथून तिला ते घेता आलं पाहिजे. हे असं एमएसएमईचं एक मोठं मार्केट
मार्केट अलिबाबाचा व्हॉल्यूम म्हणजे इतका मोठा आहे, आपल्या इमॅजिनेशन बाहेर आहे. जसं आपलं हे दुसरं कोणती एक चेन आहे, अमेझॉन. अमेझॉन आणि अलिबाबा ही मोठी इकॉनॉमीच आहे. तर आम्ही आता ते करण्याचा प्रयत्न करतोय. बँक ऑफ आयडियाज इनोव्हेशन अँड रिसर्च त्याचं मी उद्घाटन केलं, त्याचं काम सुरू केलंय. पण याचं काय आता आम्ही सुरू करणार आहे ई मार्केट प्लेस फॉर एमएसएमई. दुसरं ऑल पीएसयू आणि गव्हर्नमेंट, भारत सरकार यांना आता सरकारने आदेश दिला की नथिंग डुईंग. 45 दिवसाच्या आत तुमचे सगळे पेमेंट एमएसएमईचे तुम्हाला दिले पाहिजे. आपल्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे असो, कोणाचे असो, पैसे पहिले द्या, आणि नाही तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मार्केटची याच्यानंतर आता जे स्मॉल किंवा मायक्रो स्मॉल या लोकांचे जे पैसे असतात ते जे सरकारी उद्योग इंटरप्रेट त्याच्यातून त्यांना तेव्हा 45 दिवसात मिळतील. नाही, पहिल्यांदा हा निर्णय आहे की जे ड्यूज आहेत ते पहिले 45 दिवसाच्या आत सगळे क्लिअर करा. आणि आता लवकरच जे पुढे मला करायच्या ज्या गोष्टी आहेत त्यातली आहे की राज्य सरकार आणि भारत सरकार, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड पब्लिक एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर प्रायव्हेट एंटरप्राइजेस याच्याकरता त्यांनी मस्तूर स्वीकारल्यानंतर 45 दिवसाच्या आत पेमेंट दिलं पाहिजे. अशा प्रकारचं एक लीगल फ्रेमवर्क तयार करण्याकरता आम्ही काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यामुळे पहिले समाधान नावाचं पोर्टल आहे आणि त्याच्यावर आम्ही 36,000 कोटी रुपयाच्या पेमेंटचा निवाडा करून दिलेला आहे. पण हे खूप आवश्यक आहे. कसं आहे, जसं यज्ञामध्ये सगळ्यात दुर्बल पशुचं बलिदान केलं जातं, तशी ही सगळी मोठी मोठी माणसं जी आहेत त्यांचा सगळा खर्च सुरू असतो. पण बिचारे लहान माणसं जे असतात, कोणी आपल्या घरी दूध देतो, त्याचे पैसे मात्र अडकून जातात, लहान माणसाचे अटकतात. आणि म्हणून हे आपल्या एनसीएलटी मध्ये देखील हा प्रॉब्लेम आहे. म्हणून हा सगळं दुरुस्त करून एमएसएमई किंवा छोट्या लोकांना संरक्षण कसं मिळेल त्याच्याकरता हे केलेलं आहे. दुसरं एक बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की ईपीएफ मध्ये 80,000 कोटी जमा आहेत, सरकारने ते दिलं पाहिजे, 3 महिन्याचा पगार दिला पाहिजे. वेगळ्या प्रकारे आम्ही ते दिलेलं आहे. ईपीएफ सपोर्ट एक्सटेंडेड अप टू ऑगस्ट 2020 सॅलरी मंथ्स, याच्यामध्ये 220 पर्यंत ऑगस्ट प्रमाणे जेवढी सॅलरी आहे त्याच्यामध्ये आम्ही ईपीएफ ला सपोर्ट करायचं ठरवलंय. त्याकरता 2500 करोड रुपये बेनिफिट फॉर बिझनेस अँड वर्कर्स टू प्रोव्हाइड लिक्विडिटी रिलीफ, आणि याच्या साधारण 3,67,000 युनिटला, मला वाटतं हे 3,67,00,000 युनिट आहे. आणि याच्यामधून 72.2 लाख श्रमिक मजुरांना याचा फायदा होणार आहे. बरोबर, ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन जे होतं, जे त्याला भरावं लागायचं, ते आम्ही आता रिड्यूस केलंय फक्त 10%. म्हणजे जे आधी ती बचत आहे, म्हणजे एक प्रकारे त्याला पगार देण्याकरता त्याचे पैसे वाचणारच आहे. त्यामुळे ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन रिड्यूस टू 10% फॉर 3 मंथ. आता एखाद्याचा पगार जर 10,000 असेल आणि त्याचं ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन काही समजा, मला माहिती नाही नक्की किती, जे काही असेल ते 10%च होईल. तर त्याच्यामुळे 3 महिन्यामध्ये हे जे आहे, हा एक प्रकारे त्याच्या पगारात त्याला मिळालेली मदत आहे. आणि याच्याकरता भारत सरकार 6,759 कोटी रुपये आपल्या बजेटमधून देणार आहे. याचं बेनिफिट 6.5 लाख एस्टॅब्लिशमेंटला कव्हर अंडर ईपीएफओ आणि 4.3 करोड लोकांना याचा फायदा मिळणार आहे. असं एक पॅकेज आहे. याच्यातली एक अजून महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एनबीएफसी आहे. त्याच्याकरता आम्ही जास्तीचा आता कॅपिटल द्यायचा एक प्लॅन तयार केलेला आहे. आणि माझा प्रयत्न असा आहे की एनबीएफसी या ताकदवान झाल्या पाहिजे. एक प्रयत्न अजून यश नाही मिळालं की एनबीएफसी या छोट्या ट्रकला, आपल्या गावात बघा भाजीचे दुकान, छोट्या लोकांना एनबीएफसीचा निर्णय कंपनी देतात. पण IL&FS मुळे मध्ये यांची हालत खराब झाली होती. तेव्हा एनबीएफसीनी एमएसएमई सेक्टरमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही या आधीच या पॅकेजच्या आधी एक निर्णय केला आहे की डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि एनबीएफसी या एमएसएमईच्या सिडबी जशी देते, नॅशनल बँक जसं फायनान्स करते, तसं यांना देखील आता एमएसएमईच्या सगळ्या स्कीम मध्ये फायनान्स करता येईल. आणि एनबीएफसीला आम्ही आता स्ट्रॉंग करायचं ठरवलं. आपलं ऑटोमोबाईल सेक्टर थोडंसं डाऊन झालं याचं कारण एमएसएमईची हालत बिघडली.
आता हे सिरी फायनान्स वगैरे टाईप जे इक्विपमेंटला फायनान्स करतात कन्स्ट्रक्शनच्या, किंवा ट्रकला फायनान्स करतात, कारला करतात, टॅक्सीला करतात, बसला करतात, छोट्या छोट्या लोकांना करतात. तर हे जे एनबीएफसी आहे याला 45,000 कोटी ऍडिशनल कॅपिटल मिळणार आहे. आणि त्यामुळे एनबीएफसी स्ट्रॉंग झाल्यानंतर त्यांचं ऑटोमोबाईल पासून वेगवेगळ्या क्षेत्रात फायनान्सिंग वाढेल आणि त्याचाही फायदा सेक्टरला मिळेल. आणि म्हणून बँकांबरोबर, नॅशनलाइज बँकांबरोबर, सिडबी बरोबर आता एनबीएफसी, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या सगळ्या याच्यात येतील. शेवटचे 2-3 मुद्दे फक्त मी सांगतो की एक माझा याच्यात नाही आहे पण प्रयत्न आहे की ऍग्रो एमएसएमई, जसं महाराष्ट्रात आपला समुद्र किनारा आहे त्याच्यामध्ये फिशिंग एमएसएमई, आपल्या देशाला 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि ही जी ब्ल्यू इकॉनॉमी आहे ही 5 लाख करोडची होऊ शकते. आपल्या ज्या बोटी आहेत त्या केवळ 5 ते 7 नॉटिकल मैल जातात. आता आम्ही ट्रॉलर तयार केलेले आहे, ते ट्रॉलर 100 नॉटिकल मैल पर्यंत जातात आणि त्याच्यामध्ये बर्फ बनवण्याच्या कारखान्यापासून, प्रोसेसिंग पासून सगळ्या पॅकेजिंगच्या व्यवस्था असतात. तर आपल्या इथे काय झालं की 7 नॉटिकल मैल पर्यंत त्यामुळे लहान मासे पकडतात आणि 50, 60, 100 किलोमीटर पर्यंत मासे बुडे होतात, त्यांना कोणी पकडत नाही. त्यामुळे आपण जर हे ट्रॉलर आणले तर आपलं प्रोडक्शन 6 ते 7 पटीने वाढेल, तेवढं प्रोसेसिंग वाढेल, एक्सपोर्ट होईल आणि ही इकॉनॉमी 5 लाख कोटी रुपयाची होऊ शकते. तर याच्याकरता आम्ही हे फिशिंग एमएसएमई ठरवलं आहे. दुसरं आता असं आहे की आपल्या देशात 3 वर्ष पुरेल एवढा गहू आणि तांदूळ सरप्लस आहे. गोडाऊन मध्ये गळतं, गहू तांदूळ सडतो, रॉटन होतं आणि आपण ते ऑप्शन करून मारतो. आज भयंकर आज मातीपेक्षाही मुंबईत भांडे घासायची पावडर 18 रुपये किलो आहे आणि तांदूळाची किंमत 14 रुपये किलो आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे की जसं इथेनॉल आता 20,000 कोटीची इकॉनॉमी आहे, ती 1 लाख कोटी रुपयाची करायची आहे आणि 7 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करतो. तर ही बायोफ्युएलची एमएसएमई म्हणजे ऍग्रो एमएसएमई. तर 500 डिस्टिलरीज काढायचं ठरवलं आहे. राईस कट पासून, राईस पासून, फूड ग्रेन पासून, मक्यापासून. क्रॉप पॅटर्न बदलवू आपण. आज पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मका लावू. मक्यापासून इथेनॉल तयार होईल, मोलायसेस पासून इथेनॉल तयार, बीएव्ही मोलायसेस, शुगर केन ज्यूस आणि त्याचबरोबर या सगळ्यामुळे इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवू आणि 1 लाख करोडची बायोफ्युएलची इकॉनॉमी आपण करू. तुम्हाला माहिती असेल विजयबाबू की मागच्या 26 जानेवारीला आपण हेलिकॉप्टर आणि जेट्स आपल्या डिफेन्सचे हे जट्रोफा ऑइल पासून तयार केलेल्या एव्हिएशन फ्युएलवर चालवले. आता डेहराडून पेट्रोलियम ते तयार केलं आपण स्पाइस जेटचं एक विमान मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ते 25% बायो एव्हिएशन फ्युएल टाकून डेहराडून दिल्लीला आलं. आपल्या देशात जर आपण बायोफ्युएल तयार, एव्हिएशन फ्युएल तयार केलं असतं तर जेट एअरवेज बंदच झालं नसतं. हे स्वस्तही आहे, कॅलरिक व्हॅल्यू जास्त आहे आणि पोल्युशन फ्री आहे. त्यामुळे आपल्या जंगलामध्ये रतनज्योत, मोह, साल, करंज आणि टोळी या नॉन एडिबल ऑइल सीड पासून बायो डिझेल आणि बायो एव्हिएशन फ्युएल तयार करता येईल. याला आपण बायोफ्युएल एमएसएमई म्हणू. आता तुमच्या वर्तमानपत्राचा जो कागद आहे हा सगळा तो इम्पोर्टेड करता बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे 90% कागद इम्पोर्टेड आहे आणि म्हणून आपल्याला कागद बनवण्याकरता जसं सलई आहे, सुवागुळ आहे, बांबू आहे, हा शेतकऱ्यांनी लावायचा आणि त्यांनी पेपर मिलला सप्लाय करायचा ऊस उत्पादकांसारखा आणि तेवढा भाव मिळाला तर आपल्या देशात 40,000 कोटी रुपयाची न्यूज प्रिंट इम्पोर्ट होते, 40,000 कोटीचा पेपर पल्प इम्पोर्ट होतो, 60,000 कोटी रुपयाचं लाकूड इम्पोर्ट होतं फर्निचरचं. आपण आता याच्यातला राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप आहे, त्यात मेंबर आहे. 15 तारखेला मीटिंग की फॉरेस्टच्या बाबतीत नवीन धोरण. वेस्टलँड पडलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर नॉन एडिबल ऑइल सीड, आपल्याकडे फॉरेस्ट, आता आपण अगरबत्तीच्या काड्या आणि आईस्क्रीमचे चमचे 4,000 कोटी रुपयाचं इम्पोर्ट करत होतो. मी पियुषजींना सांगितलं आणि आम्ही त्याच्यावर ड्युटी वाढवली. हे माझ्यावर खूप नाराज झाले अगरबत्तीवाले. मी त्यांना विचारलं की हिंदुस्थानात चमच्यांची कमी आहे का, की आईस्क्रीम खायचे चमचे पण तुम्ही चायनातून आणला, या देशात चमचे सरप्लस आहे म्हटलं. बिलकुल नाही म्हटलं, तुम्हाला चमचे इथे तयार. आता त्रिपुरा पासून अरुणाचल, मेघालयमध्ये तो बांबू तयार झाला, बांबूचं प्लांटेशन झालं आणि परवा मला या अगरबत्तीवाल्यांनी सांगितलं की आम्ही लवकर आता सगळं सेल्फ सफिशियंट होतोय. 4,000 कोटी रुपयाचा इम्पोर्ट वाचला. विजय बाबू, पीपीई किट तुम्ही नागपूरला आल्यावर व्हिजिट करा. आपल्या इथे एमएसएमईचं एक क्लस्टर आहे उत्पलवाडीत, ऑरेंज क्लस्टर, ऑरेंज टेक्सटाईल क्लस्टर.
तिथे 1200 ते 1500 महिला पुरुष काम करतात. हे इंग्लंड पीटर, बरोबर ना रे? पीटर इंग्लंड नावाचा शर्ट आहे ना, तो इंग्लंडमध्ये तो ब्रँड नागपुरात तयार होतो आणि तिथे आपल्या गरीब असे मजदूर काम करतात. फार सुंदर युनिट आहे आणि 16 लोकांनी 14-15 लोकांनी मिळून ते क्लस्टर MSME दिलेला आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही पीपी किट तयार करा आणि इतक्या सुंदर किट त्यांनी तयार केल्या, सगळ्या एजन्सीने अप्रूव्ह केल्या. 10,000 पर डे. आता आपण पीपी किट एक्सपोर्ट करू शकतो. सॅनिटायझरची किंमत 1200 रुपये लिटर झाली होती. तुम्हाला आठवेल आपले तुमच्या श्रीकृष्ण चांडक तुमच्या असोसिएशनचे माझ्याकडे आले. मी 5,000 बॉटल त्यांना या सॅनिटायझरच्या फुकट दिल्या वर्तमानपत्रातले जे तुमचे हे आहेत पेपर वाटणाऱ्या मुलांकरता, वगैरेसाठी. हा, हॉकरसाठी. आणि मी 1,00,000 बॉटल वाटल्या. माझ्या लक्षात आलं की आपल्याकडनं अल्कोहोल घेतात आणि 70-80 रुपये लिटरनी आणि 1200 रुपये लिटरनी विकतात. तर मी नंतर त्याच्यावर सांगलं की माझ्या सोनीला प्लॅन टाक आणि आता आम्ही 400 रुपये लिटरने विकतो. तर ते प्राइसच कमी होऊन गेली, पूर्ण मार्केट खराब झालं आणि आता अनेक साखर कारखान्याला मी सांगितलं तुम्ही टाका. एवढं सॅनिटायझर तयार झालाय की आता सॅनिटायझर आपण एक्सपोर्ट करू शकतो, पीपी किट एक्सपोर्ट करू शकतो. आता व्हेंटिलेटर आपल्याकडनं आपले स्टार्टअप पुढे आले, महिंद्रा सारखी कंपनी आली, ते आपण करू शकतो. म्हणून आम्ही एक धोरण ठरवलं आहे की मागच्या 3 वर्षात काय इम्पोर्ट झालेला आहे आणि मागच्या 3 वर्षात काय एक्सपोर्ट झालेला आहे. तर इम्पोर्ट सबस्टिट्यूट इकॉनॉमी म्हणून ते पुस्तक प्रकाशित करून आम्ही सांगणार आहे की हे इम्पोर्ट होणारा तुम्ही तयार करा, तुम्हाला या फॅसिलिटी देऊ, तुम्ही हे सुरू करा. एक्सपोर्ट वाढवण्याकरता काय करता येईल ते प्रयत्न करू. म्हणजे आपल्या देशाचं एक्सपोर्ट वाढवणं, इम्पोर्ट कमी करणं आणि आपली जी टेक्नॉलॉजी आहे ती अपग्रेड करणं आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या याच्यात आणणं, हे सूत्र घेऊन आमच्या MSMEच्या औद्योगिक धोरणात अजून पूरक निर्णय काही आमच्या मंत्री म्हणजे विभाग स्तरावर आमच्या विभागात आणि काही इतर लोकांच्या फायनान्सच्या सहकार्याने अजून गोष्टीचा निर्णय करून आपण 5 ट्रिलियनची इकॉनॉमी 5 वर्षात करायची आहे आणि 100 लाख करोडचं इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे आणि आपला ग्रोथ रेट कमीत कमी 8% गेला पाहिजे जीडीपीचा आणि ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट कमीत कमी 17 ते 18% झाला पाहिजे. आणि या दृष्टीने आपल्याला या सगळ्यामध्ये एक मोठा बूस्ट या पॅकेजने मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की याचा उपयोग कोणी गुजरात नाही, महाराष्ट्र नाही, जात पंथ धर्म भाषा सेक्स पार्टी नाही, सगळ्या देशाकरता एकच धोरण आहे आणि याचा फायदा घेतला पाहिजे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक देम मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. तुम्ही विदर्भ म्हणताय, मी विदर्भ म्हणतो, पण इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज उघडले पण अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज नाही उघडल्या. त्याला जबाबदार काही पश्चिम महाराष्ट्र नाही, आपणच आहोत. आपल्या इथे आपल्याला त्याच्या अनुरूप तशी डेव्हलपमेंट करण्याकरता इनिशिएटिव्ह केला पाहिजे, माइंड सेटअप डेव्हलप केला पाहिजे, लेबर लॉज बदलवले पाहिजे. आता बघा तुम्हाला सांगतो, हे गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांनी लेबर लॉज मध्ये रिफॉर्म केला. आता हे म्हणतात हे अँटी लेबर आहे. आजपर्यंत जेवढ्या इंडस्ट्री आहेत त्यांना आता आपला लेबर लॉ लागूच आहे. पण जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याला आणायची आहे ती जर या देशात आली तर नवीन रोजगार निर्माण होणार आहे, लाखो लोकांना काम मिळणार आहे, त्यांची गरिबी दूर होणार आहे. त्यामुळे वर्ल्डच्या कॉम्पिटिशन मध्ये बेरोजगारांना रोजगार देणारा आणि गरिबी दूर करणारी अर्थनीती ही आपली आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला जगातली इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजी आकर्षित करण्याकरता कॉम्पिटेटिव्ह व्हावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्या कायद्यात रेट टॅपिझम दूर करणं, करप्शन फ्री सिस्टम आणणं, डिसिजन मेकिंग प्रोसेस फास्ट करणं, लँड ॲक्विजिशनच्या प्रॉब्लेम फटाफट निकालात काढणं, एका झटक्यात सगळ्या प्रकारचे क्लिअरन्स देणं आणि ही इन्व्हेस्टमेंट आली तर नक्कीच आपल्या देशात नवीन रोजगार निर्माण होतील, गरिबी दूर होईल, ग्रोथ रेट वाढेल आणि त्याबरोबर देश देखील सुखी समृद्ध संपन्न होईल. मला वाटतं एक चांगलं बूस्ट देणारं पॅकेज आहे. बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत पण आता पॅकेज पुरती चर्चा असल्यामुळे त्याची कधी काळी असतात जेव्हा आपली चर्चा होईल तेव्हा आपण करूया. तुम्ही आपण अत्यंत विस्तृतपणे इकॉनॉमी बद्दल बोललात. माझा एक छोटासा प्रश्नच आहे की नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या उद्योग बंद आहेत ते उद्योग सुरू होतील का यामुळे, पॅकेजमुळे? नंबर 2, आपण स्वतः अनेक उद्योग केलेले आहेत आणि त्या उद्योगामुळे आपल्याला अत्यंत जवळून पाहायला मिळालेलं आहे की सरकारी यंत्रणा कशी काम करते, बँकिंग कशी करते, बँकवाले पैसे देत नाही. जर ह्या सर्व गोष्टी दूर होतील का?
मी मंत्री आणि असल्यामुळे माझ्या शब्दांना माझ्या बोलण्यांना बऱ्याच मर्यादा पडतात. त्यामुळे नाही, या परंतु सगळ्या आपण मंत्री म्हणून दिल्लीमध्ये आहात, सध्या नागपूरमध्ये आहात. तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे. या सगळ्या अडचणी दूर करण्याकरता तर आपण मंत्री आहोत, बाय हुक और क्रूक हे करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. VIA म्हणून विदर्भ इंडस्ट्रियलची संस्था, आज सकाळी माझ्याकडे 15-20 लोक आले होते. अविनाश पांडेचे भाऊ त्याचे अध्यक्ष होते, बाकीचे लोक आले. यांनी माझ्याकडे आले की तुम्ही वर्किंग कॅपिटल वाढवला पण आम्हाला कोणी बँक देतच नाही. तर मी म्हटलं काय अडचण आहे? तर म्हणे माझं अकाउंट कुठे आहे? म्हणजे स्टेट बँकेत. मी स्टेट बँकेच्या चेअरमनला फोन लावला. म्हटलं यांना का देत नाही? म्हटलं साहेबांना ऍडिशनल वर्किंग कॅपिटल द्यायचं असेल तर याचं मॉर्गेज करावं लागतं आणि जे रजिस्ट्रारचे कार्यालय आहे स्टेट गव्हर्नमेंटचे ते सगळे बंद आहेत. मी लगेच अजय मेहतांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हे ऑफिसेस बंद ठेवले आहेत, तर तुम्ही जर स्टेट बँकेचे चेअरमन मला असं म्हणाले की तुम्ही जर कंपाऊंडिंग करणार नाही काही, तर आम्ही 1 महिन्याने देखील रजिस्ट्री करता येईल अशा प्रकारे अनुमती द्याल, तसा आदेश काढाल तर आम्ही या सगळ्यांना वर्किंग कॅपिटल देतो, असं स्टेट बँकेचे चेअरमन म्हणतात. तर ते म्हणाले मी काढतो. त्यांनी लगेच पत्रक काढलं, स्टेट बँकेच्या चेअरमन दिलं आणि आज VIAचे सगळे लोक मला धन्यवाद द्यायला आले होते. सगळ्यांना वर्किंग कॅपिटल मिळालं. सगळ्या बँकेतून आता फोन यायला लागले की तुम्हाला पाहिजे आहे का? प्रश्न सुटला. तर आपल्या सिस्टीम मध्ये कसं आहे की ते दांडाचं पाणी असतं ना, ते जिथे अडकलं तिथे ते चोकअप दूर करायचं आणि पुढे जायचं. त्यामुळे अडचणी आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण ट्रान्सपरन्सीनी, करप्शन फ्री, टाइम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड आणि सरकारच्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन कसं झालं पाहिजे याचं रिव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे. आता माझ्याकडे मी एक सॉफ्टवेअर आणि एक उघडला आहे की आम्ही जेवढ्या MSMEच्या 7-8 योजना आहेत त्या योजनेचं बँक वाईज आणि ब्रँच वाईज रिपोर्ट माझ्याकडे आहे. मी मध्ये सगळ्या बँकांच्या चेअरमनचं रिव्ह्यू मी आणि निर्मलाजींनी घेतला होता. ते एकाने मला सांगितलं की आमचं टार्गेट पूर्ण झालं. तर मी म्हणलं तुमचं टार्गेट मिनिमम होतं, मॅक्झिमम नव्हतं. तुम्ही कोण म्हटलं डिफाईन करणार आहे? तुम्ही काम असे करून बिघाड आपलं थोडं काम केलं झालं असं नाही करायचं म्हटलं. तुमचं मॅक्झिमम टार्गेट खूप मोठा आहे, हे मिनिमम टार्गेट होतं, अजून करा. आणि केसेस का अडकल्या आहेत? 22% केसेस अडकल्या होत्या. ते म्हणजे त्या आमच्या एरियात येत नाही. मग तुम्ही दुसऱ्या बँकेकडे केसेस पाठवल्या का नाही? आणि जेव्हा याचा रिव्ह्यू आता माझ्याकडे ब्रँच वाईज, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीच्या बँकेत काय पेंडन्सी आहे ते मी दिल्लीतल्या माझ्या ऑफिसमधून तुम्हाला MSMEच्या योजनेचं उत्तर देऊ शकतो. त्यामुळे त्याचं मॉनिटरिंग करणं स्ट्रिक्टली ते आता सुरू केलेलं आहे. तरी अडचणी आहेत, ते होईल असं मला वाटतं आणि यातून नितीनजी नक्कीच मार्ग आहे. हा नितीनजी हा बोला. नितीनजी मी यदू. अ, एक म्हणजे आपल्या बाबतीत असं आहे की आपण स्वतःशी स्पर्धा करणारे नेते आहात आणि दुसऱ्याची रेष कधी पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करत न्या, हा जो काही तुमचा विचार आहे. आणि आपण नेहमी असं सांगत आला आहात की गार हिंडते आकाशी पण तिचे लक्ष पिलापाशी. आपण दिल्लीत आहात, दिल्लीत स्थिरावले आहात, पण आपण महाराष्ट्रामध्ये नेहमी लक्ष घालता विकास कामांच्या बाबतीत. तर आता आपल्याकडनं सर्वाधिक अपेक्षा आहे, कारण कोरोनाच्या संकट काळानंतर महाराष्ट्रातल्या उद्योग विश्वाला प्रचंड मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारचे खर्च 33% भागवा असे आदेश काढलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या शासनाची तिजोरी देखील खडखडाट आहे अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून जेव्हा आपण महाराष्ट्राकडे बघाल तेव्हा आपल्या जवळ काय आहे, आपण काय देणार आहात? नितीनजींच्या पोतडीतून महाराष्ट्रासाठी काय निघणार आहे ही उत्सुकता आहे. असं आहे की माझ्या मागच्या 5 वर्षाच्या काळात आवाज बंद हो गया. प्रोजेक्टची लिस्ट तुम्हाला माहितच आहे. मग राज ठाकरे मला म्हणाले की असे थुकासारखं फेकतात म्हणे करोडोचे, तर मी त्याच्याकडे पुरा लिस्ट पाठवली होती, ती आजही उपलब्ध आहे. तर जवळपास मी 1 लाख कोटी सिंचनाकरता दिले. हे म्हैसाळा, टेंभू, महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री सिंचाई योजनेत 28 प्रोजेक्ट जे 50% ज्याची कामं पूर्ण झाली त्याच्याकरता पूर्ण पैसा दिला, नाबार्डचं कर्ज दिलं आणि भारत सरकारची इकडून ते पूर्ण करायला दिले. त्याच्यानंतर त्यावेळी दुसरं होतं एक बळीराजा योजनेत 108 प्रोजेक्ट मंजूर केले. आता त्यावेळी काय झालं, मी त्यावेळी देवेंद्रजींना असं सांगितलं की तुम्ही हे जे पैसे मी देतो
हे डायरेक्ट चीफ इंजिनियर इरिगेशनला जाऊ द्या. हे फायनान्स मध्ये जातात आणि मग ते बजेटमध्ये मंजूर होतं, पण पैसे जात नाही, वेळ होतो आणि हे कामं होणार नाही पूर्ण. मी पैसे द्याल तर तुम्ही त्यांच्याकडनं कंट्रोल करा काय करा, पण हे एवढा चक्कर जो मधला टाकलाय तुम्ही, हा बरोबर नाही. ते चहल नावाचे सचिव होते. त्यावेळी मी स्वतः एक दिवस नागपूरचं अधिवेशन सुरू असताना विधान भवनात गेलो. मी माझ्या 5 वेळा एकदाच गेलो आणि तिथे देवेंद्रजी, सुधीर भाऊ, सगळे सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी सगळे एकत्र झाले आणि मी त्यावेळी त्यांना असं म्हटलं की तुम्ही हे पैसे मला डायरेक्ट देण्याची अनुमती द्या, एनओसी द्या आणि हे 2 वर्षात सगळे कामं पूर्ण करा. महाराष्ट्राचं सिंचन कमीत कमी 34% गेल्याशिवाय राहणार नाही. मी हे 60,000 कोटी ताबडतोब द्यायला, 40,000 कोटी ताबडतोब द्यायला तर नाबार्डचं लोन आहे, 25% माझी इक्विटी आहे, प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि सगळं सिंचन पूर्ण होईल. पण सुधीर भाऊंनी सांगितलं की हे कायदेशीर करता येत नाही, ती अशी अडचण आहे. मी त्यांना खूप समजावलं की सुधीर भाऊ, हे कायदा बाजूला ठेवा, याच्यातून विदर्भ मराठवाड्याचा विकास होईल. आणि देवेंद्रजींनी पण भूमिका घेतली, पण ते फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी ते डायरेक्ट नाही नेणे, त्यात ते झालं नाही आणि त्यामुळे माझ्या काळात ते सगळे पैसे देऊन खर्च नाही होऊ शकले. आता ते मंजूर आहे, ते चालू आहे. तर मी 1,00,000 कोटी रुपये त्याच्यात महाराष्ट्राला दिले आणि हे 3 जे राष्ट्रीय प्रोजेक्ट होते नदी जोड प्रकल्पातले, एक दमणगंगा पिंजर, तापी नार नर्मदा आणि अजून एक तिसरा प्रोजेक्ट आहे. तर ह्या 3 प्रोजेक्टचे पैसे मी मंजूर केले. पण त्याच्यावर गुजरात आणि महाराष्ट्राचं अंडरस्टँडिंगच नाही झालं. अजूनही ते पडलेलं आहे. आणि हा जो प्रकल्प दमणगंगा पिंजर झाला तर ठाणे जिल्ह्याच्या वेस्टर्न भागात मोठं धरण होईल आणि गोदावरी ही पूर्ण वर्षभर वाहील आणि मराठवाड्यातले आणि पश्चिम म्हणजे अहमदनगर, नाशिक, दक्षिण महाराष्ट्र आणि या सगळे धरणं पूर्ण भरतील आणि हे सगळं पाणी समुद्रात वाहून चाललंय. आणि ते गुजरात आणि महाराष्ट्राने 3 वेळा मिटिंगा घेतल्या, मागे लागलो, पण नाही होऊ शकलं. लहान लहान गोष्टी करता अडकला. आता उद्धवजींना सांगा की याची मिटिंग करा आणि हे क्लिअर करा. आणि आज मी जे जल मंत्री आहे, जलशक्ती मंत्री आहे, त्यांना बोलवतो, मी करून देतोय. हे 3 प्रोजेक्ट झाले आणि तापीना नर्मदा आणि दमणगंगा पिंजर आणि हे तिसरे अजून एक आहे आणि हे 108 प्रोजेक्ट आणि 26 हे. तर महाराष्ट्राचं सिंचन जोपर्यंत 48% जाईल आणि महाराष्ट्राचं सिंचन सध्या 22% असेल, 21-22% आहे, 19 20%. आणि म्हणून महाराष्ट्राचं सिंचन जर ज्या दिवशी 52% जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या आत्महत्या थांबणार नाही. त्यामुळे मी आताही मग आता काल तुम्हाला अजून एक यदू एक विषय तू लावून धर की धारावीमध्ये 1.5 लाख चर्मकार मंडळी आहेत जे लेदरचं काम करतात. मी त्यांच्याशी चर्चेत करून इतक्या घाणेरड्या स्थितीत राहतात. मी सांगितलं की महाराष्ट्र सरकारने मुंबई दिल्ली हायवेवर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रात मी लँड अक्वायर्ड करतो आणि आपण लेदर क्लस्टर उडूया आणि धारावीतल्या या मुंबईला, पुण्याला, दिल्लीला, नोएडाला, बंगलोरला, हैदराबादला, चेन्नईला डिकंजेस्ट करणं, कलकत्त्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे. त्या 1.5 लाख लोकांना पूर्ण आपण स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेज बांधू, इंडस्ट्रीयल क्लस्टर सगळं उभं करू, त्यांच्या कामाला सगळ्या योजना मदत करू, तिथे सगळे प्रोसेसिंग प्लांट टाकू, डिझायनिंग सेंटर टाकू आणि जगातलं एक सगळ्यात मोठं लेदर क्लस्टर निर्माण करू. हे सगळे धारावीतले 1.5 लाख कामगार बिचारे चांगल्या ठिकाणी जातील, त्यांचा चांगला फायदा होईल, उत्पन्न वाढेल, एक्सपोर्ट वाढेल. हे प्रपोजल दिलाय. शेवटी काय की नितीश कुमार आता आपल्या बोलण्यातून आपण इरिगेशनसाठी 1000 कोटी देण्यासाठी तयार, या चर्मकार आणि अशा अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण नवीन वस्ती वसवण्याची चर्चा करतात. या संबंधी आपण एक जबाबदार आणि मोठे मंत्री आहे, आपण या संबंधी महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून हा विषय मागे का नाही लावत आपण? काय आता परवा लॉकडाऊनच्या माझा सतत डायलॉग उद्धवजींशी असतो, अजित पवारांशी असतो, शरद पवारांशी असतो. मी जेव्हा तेव्हा बोलतो आणि मी मदत पण करतो. यापैकी संबंध त्यांचे नाही, माझे सगळ्यांशी चांगले आहे. नाही, त्यांच्याशी अधिक चांगले आहे. नाही, अधिक नाही आहे, माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहे. मी विकासाच्या कामात विजयबाबू राजकारण नाही. जे विकासाचं काम असेल ते कोणी सांगितलं तरी करतो. माझ्या कोणी एखादा दुश्मन असेल त्यांनी सांगितलं तरी करतो. त्यात मी काही हे नाही करत. राजकारण वेगळं आणि डेव्हलपमेंट वेगळी आणि याच्यामध्ये मी नक्कीच मदत करीन. पण यदू ह्या विषयावर थोडा तुम्ही लोकमतमधून थोडा एक पब्लिक ओपिनियन तयार करा.
धारावीला कसं आपण चांगलं शिफ्ट करू शकतो महाराष्ट्रातच. आणि आज त्या तालुक्यात एकही उद्योग नाही आहे ठाणे जिल्ह्यातला. आणि मी लँड देतोय, लँड द्यायला मी तयार आहे, आपण बसून डेव्हलपमेंट करू ती. आता पाण्याच्या प्रश्नाचं फक्त एक थोडंसं सुधारणा करतो विजयबाबू. ते पैसे, आता मी मंत्री नाही आहे, हे मी गोष्ट सांगितली तुम्हाला. मी जेव्हा वॉटर रिसोर्स पण ते मी सँक्शन करून ठेवलेले आहे. आणि महाराष्ट्रात आता 108 प्रकल्प बळी आहेत आणि 26 प्रकल्प प्रधानमंत्रीतले बरेचसे प्रकल्प पूर्ण पण झाले, आता चालू आहेत, त्यामुळे सिंचन वाढलंय. हे सगळे जुने 15 बँकिंग मंत्री आहात का? नाही. आपण कोणत्याही विभागामध्ये आणि कोणत्याही मंत्र्यांना आपण सांगू शकतात, आपण प्रधानमंत्रींना सांगू शकता. म्हणून आणि फॉर्च्युनेटली तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे ना, त्यामुळे म्हणजे आपण जे सँक्शन पाणी हा फार महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे त्या पश्चिम महाराष्ट्रात आणि समुद्रात जाणारा जो पाणी आहे तो जर आपण तिथे जिरवला तर फार मोठा फायदा होऊन जाईल महाराष्ट्रात. विजय बाबू, तुम्ही ज्या यवतमाळचे आहात, अमरावती विभागाला मी 6,000 कोटी दिलेत. तुमचे सगळे यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यातले प्रकल्प पूर्ण अर्धवट पडलेले, माझ्या भाषेत हागोडे प्रकल्प पडले होते, ते पूर्ण करायला मी 6,000 कोटी दिलेत. आणि त्यातून तो बुलढाणा जिल्ह्यातला प्रकल्प, सगळे प्रकल्प कामं सुरू झाली. त्यामुळे मला काही मुद्दा नाही. गोसीखुर्द फार महत्वाचा आहे. गोसीखुर्दला पैसे दिले स्पेशल, हे वेगळे आहेत. सगळे पैसे दिले, त्याची भानगडी सोडवल्या आणि ते पूर्ण आता त्याच्यात पुस्तक लिहिलं. तुम्ही एकदा या, एक सिरीज चालू करा, ठोका, जो भेटेल त्याला सगळे पैसे आणून दिले आहेत, तरी कामं होत नाही. आणि हायकोर्ट, हा बोला बोला बोला. नाही, नितीनजी, आपल्याला एक आमच्या या वेबिनार मध्ये सहभागी झालेले काही मान्यवर आहेत, ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. एक अभय गुतडा जे आहेत ते आपल्याशी आपल्याला आता एक प्रश्न करू इच्छितात. अभय गुतडा, बोला. अभयजी बोल. आवाज येतोय आपल्याला? हा, येतोय. हा, मी 1-2 मिनिट माझ्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलतो. मी MD आणि CEO आहे पुनावाला फायनान्स, एक RBI नॉन टेकिंग NBF आहे. एप्रिल 2019 पुणे येथे हेड ऑफिस आहे. एप्रिल 2019 ला आम्ही ऑपरेशन सुरुवात केलेली आहे. मागच्या एका फायनान्शियल इयर मध्ये आम्ही 1500 करोड रुपयाचं टोटल लोन वाटप केलेलं आहे. त्यापैकी 80% वाटा हा MSME सेक्टर साठी आहे, जवळपास 1200 करोड रुपये. तर जो IL&FS नंतर इश्यू झालेला होता तो टॅकल करण्यासाठी आम्ही काही स्कीम काढलेला आहे. जसं आमच्याकडे जो काही आता MSME सेक्टरचा प्रॉब्लेम गृहीत धरून खूप साऱ्या जे काल पॅकेज डिक्लेअर झाला आहे, ती विदाउट प्रोसेसिंग फीस आणि विदाउट प्रीपेमेंट चार्जेस, पूर्ण 30 लाख रुपये MSME च्या अकाउंटला जातात. आमच्या 5 ते 6 स्टेट मध्ये ब्रांचेस आहेत. आणि आम्ही को लेंडिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट काढलेला आहे, ज्या थ्रू आम्ही 25 NBFC सोबत टायअप केलेले आहेत. आत्ताच थोड्या वेळ अगोदर तुम्ही बोललात की IL&FS नंतर जे छोटे व्हेकल आहेत, CV व्हेकल आहे, इक्विपमेंट फायनान्स आहे, किंवा स्मॉल बिझनेस लोन 3 ते 5 लाख 10 लाख वर्किंग कॅपिटल आहे, त्या 25 NBFC ह्या सगळ्या जुन्या NBFC आहेत, 10 वर्ष 20 वर्ष पुण्या. पण आज लिक्विडिटी नसल्यामुळे, त्यांना अडचण आल्यामुळे ते 5 ते 10% लेंड करतात. सो त्यांचाही स्किन इन द गेम असतो. आम्ही 90% लेंड करतो. ह्या मार्फत आम्ही पूर्ण भारतमध्ये खूप MSME सेक्टरला सपोर्ट करतो आणि मी खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. तर माझा प्रश्न हा आहे, ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एक लेंडिंग इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड बनवलेलं आहे. कॉन्टॅक्टलेस लेंडिंग, एंड टू एंड आम्ही 100% पेपरलेस केलेलं आहे. यू हॅव बिकम द फर्स्ट फिनटेक NBFC ज्यामध्ये एकही सिग्नेचर लागत नाही. ई-नॅच, ई-अग्रीमेंट, लोन ऍप्लिकेशन ऑनलाईन, डॉक्युमेंट अपलोड, डिजिटल अंडररायटिंग आणि डिजिटल कलेक्शन. सो वी हॅव बिकम अ फर्स्ट. तर आम्हाला काही तुमच्याकडून सपोर्ट असा हवा आहे नितीन, जे आम्ही तुमच्या CGTMSE जे MSME डिपार्टमेंटच्या अंडर ट्रस्ट आहे, तो मुंबईमध्ये आम्ही भेटून आलो. तिथे आम्ही अधिकाऱ्यांना भेटल्यावरती लक्षात आलं की 75% हे CGTMSE अंडर ज्या NBFC MSME ला लेंडिंग करतात त्यांना लोन डिफॉल्टच्या अगेन्स्ट मध्ये गॅरंटी देण्यात आलेली आहे. पण त्यामध्ये काही नॉर्म्स एवढे स्ट्रिक्ट आहेत, जसं 3 वर्ष मिनिमम क्रायटेरिया लागतो. आमची जरी NBFC 1 year ओल्ड असली तरी आमचं आज 1500 कोटीचं वाटप झालंय. 50 करोड रुपये हा प्रॉफिट झालेला आहे. इक्विटी ही 1000 करोड आहे. त्यामुळे त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही बोर्डात प्रपोजल पुटअप केलेला आहे. त्यामुळे तिथे जर तुम्ही टायमिंग विल मेक ऑल द डिफरन्स हा आमचा लोगो आहे. ज्या तिथं त्यांच्याकडे 30 ते 40 NBFC रजिस्टर्ड आहेत, पण सुदैवाने त्यांच्याकडे आज लिक्विडिटी नाहीये. त्यांच्याकडे जेवढ्या NBFC ला ते गॅरंटी देऊ इच्छितात ते आज लेंडिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीयेत. त्यामुळे आम्हाला जर तिथे त्यांनी ऑलरेडी तुम्हाला प्रपोजल दिलेला आहे बोर्डामध्ये, ते जर
टाइमली जर त्याला अप्रुव्हल भेटलं तर आम्ही त्याचा हिस्सा बनू आणि आम्ही फोकस करतोय आज MSME वरती. अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट स्कीम, आमची जी 30 लाख रुपये वर्किंग कॅपिटलची जे लोन आहे ते 2 दिवसात आम्ही डिस्बर्स करतो. खूप साऱ्या MSME चे आमच्याकडे पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत. अशी कोणतीही NBFC भारतात, सगळे आमच्याकडे रेटिंग मॉडेल्स इंटरनल डेव्हलप झालेले आहेत. वर्किंग कॅपिटल आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हे जे 2 महत्वाचे मुद्दे, टू रिस्टार्ट द ऑपरेशन पोस्ट करोना खूप फास्ट होतील. आणि थोडं गव्हर्नमेंट जे CGTMA चे रिस्क घेत आहे त्यांच्या सगळ्या CEO आणि तिथल्या डायरेक्टरनी मान्य केलेलं आहे. फक्त बिईंग यू आर द MSME मिनिस्टर, माझी विनंती क्विकली विदिन 1 मंथ आम्ही अप्लिकेशन त्यांना देत आहोत. एकदा तुम्ही त्यांना ग्रीन सिग्नल अप्रुव्हल दिलात तर फक्त विंटेज जे 2 वर्षाच्या क्रायटेरियामध्ये आम्ही बसत नाही आहोत. आम्ही अग्रेसिव्हली या सेक्टरला सपोर्ट करून इकॉनॉमीमध्ये ऑलरेडी आम्ही खूप सपोर्ट करत आहोत मागच्या 1 वर्ष झालं. वी विल बिकम अ व्हेरी हेल्पफुल फॉर ऑल दी MSME सेक्टर आणि आमचा मोलाचा वाटा नक्कीच इकॉनॉमी रिवायवल मध्ये असणार आहे. एकदम चांगलं काम करतात आणि माझी हीच अपेक्षा आहे. आणि CGTMA म्हणजे असं आहे विजय भाऊ जी की आम्ही ज्या योजनेत 1 लाख कोटी रुपये दिले बँकांना, या योजनेत फायनान्स करा, तर आम्ही त्याच्या अगेन्स्ट 1500 कोटी रुपये इन्शुरन्स भरतो, प्रीमियम इन्शुरन्स भरतो आणि त्याच्या बदल्यात 75% गॅरंटी आम्ही घेतो. हे MSME ला मी लागू केलेलं आहे. त्यामुळे आता फार सुंदर काम करतात भुतरळांनी. यांना आता 10 पटीने मोठं करायचं आहे आणि ते करूनच सगळ्यात प्रभावी काम होणार आहे. बँकेला पॅरलल सिस्टीम उभी करायची आहे आणि म्हणून यांनी जे 2-3 वर्षाची अट सांगितली त्यांचं एक रिप्रेझेंटेशन तुमच्या हातात घेऊन घ्या आणि येताना मला नागपूरला कागद देऊन द्या. मी नक्की तुमचं काम करून हा क्रायटेरिया बदलून देतो आणि याच्या पलीकडे तुम्ही अजून चांगलं मोठं काम करा. एक माझी तुम्हाला सूचना विनंती आहे, हा, तुम्हाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट तुमच्या MSMEत आणण्याबद्दल रिझर्व्ह बँकेची परवानगी नाही आहे. मी प्रयत्न करतोय की डॉलर मधली इन्व्हेस्टमेंट हेजिंग करून कमी व्याजाने तुम्हाला तुमच्या MSME जर आणता आली तर मोठ्या प्रमाणावर तुम्ही डॉलर मधली इन्व्हेस्टमेंट आली तर तुम्हाला इंटरेस्ट रेट कमी करता येईल, तुमची प्रॉफिट वाढेल आणि 2% त्यांनाही कमी फायदा होईल. तर मी ते प्रयत्न करतोय तुमच्या MSMEच्या वतीने तुम्ही सगळ्यांच्या असोसिएशन बनवा. मध्ये तुमच्याशी पण माझी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती तुमच्या असोसिएशनशी. तुम्ही दिल्लीत या, आता हे संपलं की, आणि एक रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पाठवा की आम्हाला भारत सरकार आणि यांनी रिझर्व्ह बँकेने आमची हेजिंगची गॅरंटी घ्यावी आणि आम्हाला फॉरेन फायनान्स कॅपिटल आणायला अनुमती द्यावी. आणि ते जर मिळालं तर आम्ही इंटरेस्ट मध्ये एवढी बचत करून ते MSME ला आणि प्रायोरिटी सेक्टरला वाटू. असं कमिटमेंट करून तुम्ही एक प्रपोजल गव्हर्नरला पाठवा, एक मला द्या. मी नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेन आणि यावेळी तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. आम्ही कॅपिटल बँकांमधून पण तुम्हाला देऊ आणि रिझर्व्ह बँकेतून तुम्हाला मदत करू आणि आमच्या सगळ्या योजनेत जे काही आहे त्या सगळ्या योजना तुमच्याशी लिंकअप करून देऊ. मी तुमचे प्रश्न नक्की सोडून, फक्त मला एकदा दिल्लीत हे जरूर एकदा कागद पाठवून त्यांनी करून देऊ. गडकरीजी हा जो सुझाव, एकच सेकंद बोलायचं मला, गडकरीजी हा जो सुझाव आपण दिलाय हेजिंगची गॅरंटी, आय थिंक इट विल बी अन गेम चेंजर फॉर ऑल दी NBFCs दोज हू फोकस ऑन MSME. आम्हाला आज हेजिंग कॉस्ट 5 ते 6% पडते. आम्हाला आज काही फॉरेन बँका अप्रोच झाल्यात 2 ते 3% लोन देण्यासाठी, पण आम्हाला आज 5 ते 6% हेजिंग कॉस्टमुळे ऑल इन कॉस्ट आता काही मोठ्या NBFCने जे ECB रेज केले ते 8 to 9% जात आहे, जे आज त्या रेटमध्ये आम्हाला सिन्स आम्ही 1000 कोटी इक्विटी. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सुचवतो. ही जी आयडिया आहे ही माझ्या डोक्यातली आहे आणि सुपर ही काही सरकारमधली नाही आहे. आणि मी स्वतः पनवेल ते JNPT एक रस्ता बनवला आणि त्याच्याकरता मी फॉरेन मध्ये जे आमचं फॉरेन एक्सचेंज मध्ये JNPT 500 कोटीचा टर्नओव्हर आहे, त्याच्यात ICICI बँकेचं 2,500 कोटीचं लोन मंजूर होतं. त्याचा इंटरेस्ट रेट 11% होता. मग आमच्या इन्कम टॅक्स कमिशनर होता त्याला म्हणलं तू डॉलर मध्ये का घेत नाही, तुझ्याकडे तर डॉलर इन्कम आहे दरवर्षी. तर त्यांनी मला सांगितलं की ते कसं असं, त्याला काय माहिती. मग मी चंदा कोचरांना फोन केला, त्यामुळे मी द्यायला तयार आहे, लाभोर प्लस 2%. मग मी टेंडर काढलं आणि स्टेट बँक कॅपिटल आणि स्टेट बँक कॅपिटल आणि DBS बँक सिंगापूर यांनी आम्हाला 2.25% दराने, म्हणजे 2.25% 2,500 कोटी दिले. विधा आम्ही हेजिंग करू नका म्हणून सांगितलं. सरकारमध्ये कॉन्झर्वेटिव्ह किंवा ते एवढे निर्णय घ्यायला हिंमत नाही राहत. तुम्ही एक काम करा, अजून एक तुम्हाला सुझाव आहे, रिझर्व्ह बँकेला द्या. दुसरं NBFCची एक अशी NBFC तयार करा की ज्याच्यामध्ये ती तुमचं हेजिंग करेल आणि तिला याच्यातला काही कॉस्ट तुम्ही द्या मध्ये, किंवा एखादी बँक म्हणा. असं करून त्याच्यातून तुम्ही काही 2-1% इंटरेस्ट कॉस्ट कमी करता येईल का, प्रयत्न करा. आज फॉरेन इन्व्हेस्टमेंट साऊथ कोरियामध्ये
0% किंवा 1% मिळेल. तुम्ही एन मध्ये आणलं तर तुम्हाला 0% मिळेल. त्यामुळे आज तुम्ही ह्या करन्सीला कसं आणायचं काय, मी काही इकॉनॉमिस्ट किंवा एक्सपर्ट नाही, पण माझ्या डोक्यातलीच आयडिया आहे की आपण हे हेजिंग न करता फॉरेन इन्व्हेस्टमेंट फार मोठे इकॉनॉमिस्ट आहात. हे कशी आणायची याच्यावर तुम्ही काम करा, मी पण करतो. अभयजी, तुम्ही काय रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करता? ऑफ इंटरेस्ट 11 ते 12% चार्ज करतोय. त्याचं कारण हे आहे की आमचे ओन फंड्स आहेत. आमचं पॅरेंट कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे आणि त्यामुळे कॅश रिच कंपनी आता वॅक्सिन वरती काम करते, तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही डिपॉझिट वर किती इंटरेस्ट देता? सर आम्ही डिपॉझिट, पब्लिक डिपॉझिट घेत नाही. आमच्या ओन फंड्स आहेत आणि आम्हाला बँक लोन भेटते 8 ते 8.25% मध्ये. सर थोडा इंटरेस्ट कॉस्ट कमी करता आली एखादा? सर आम्हाला हेजिंगचा जो सर गडकरी साहेब आपण दिलाय, इट विल बी अन गेम चेंजर. आजपर्यंत हा सजेशन कुणी दिलं नाहीये. आम्ही नेहमी ECB ट्राय करतो. बिकॉज ऑफ द हेजिंग आम्ही ते घेऊ शकत नाही. पूर्ण तुमचं इकॉनॉमी रिवायवल प्रत्येक सर NBFCचं मी एक सांगू शकतो, जेवढ्याही टॉप 10 टॉप 5 NBFC सोडून सगळ्यांचा जो बॉरोइंग कॉस्ट आहे ते 11 ते 12% आहे. सर ते MSME ला लेंड करतात 18 ते 24%. आमच्याकडे आज एवढे MSME कस्टमर आहे, आमच्याकडे खूप अनालिटिक्सची मोठी टीम आहे. आमचा जरी रेट 12-13% असेल, आम्ही रेटिंगचं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. सर 18 आणि 24% दिल्यावर तो MSME त्याच्या एवढी कॉस्टिंग, बाकी जर कॉस्टिंग आहे त्याच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, तो बॉरिंग कॉस्ट मध्येच MSME हा मरून जातोय. त्यामुळे सर बँक्स NBFC ला लेंडिंग करून फायदा नाही. सिडबी आणि काही ठराविक ऑर्गनायझेशन सेटलं तर रेट खूप जास्त आहे. त्यामुळे गडकरीजी याच्यामध्ये नक्कीच आम्ही सुझाव देऊ. पर्सनली येऊन तुम्हाला भेटतो. बॉरोइंग कॉस्ट NBFC ची जर ती 8-9% जरी राहिली तरी 3 ते 4% मोठी सेव्हिंग कॉस्ट आहे. ओके ओके, ठीक 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 ठीक, करू आपण. Thank you so much. Nitinji, Mr. Raghunathan ji is there. He wants to ask you one question. Mr. Raghunathan. नमस्कार. Very good afternoon, sir. I am Raghu. आवाज नाही येत. Sir, you are aware that we are for the champion of MSME sector. Now, I wanted to congratulate you first for two things. I speak from the heart. You are at least a very transparent minister for us. You keep your ears open and you have constantly addressed us. Now, coming to the point, AAMO has done a survey for continuous 6 days throughout the country, from Kanyakumari to Kashmir, from Kutch to Guwahati, reaching out to various sectors on various problems faced by MSME during COVID, and we have made a presentation. We are now advising our members, MSMEs, to do two things. One is to go in the way of modifying them. M for modernization, O for optimization, D for digitalization, I for innovation. So we are saying you have to change to Modi. You should create a fund, sir. Simply giving loan is not enough for us because we should be enabled to repay the loan. So please create a special fund only to become modified for the MSME. That is point number one. Point number two is we are aggregating, like those days we had roti or makan. We are now projecting 3 M's, which is money, manpower and material. Paisa, Admi and Saman. Money you have addressed yesterday to an extent. But raw material is going to be the biggest challenge for the MSMEs next, sir. Kindly please allocate NSIC now itself to give like a ration card, like the public distribution system, a card for MSME, so that we can buy the material at a reasonable price. Second, for the manpower, please create immediately a migrant labor welfare board, sir. Every industrial estate, every export processing zone in every district must have a 2,000 place of hostels for the migrant workers. We cannot see them suffer like this hereafter. I think these are the two submissions. Let us work on Paisa, Admi or Saman as a campaign for the MSME. And please help us to repay our loans, sir. You are giving on one side 3, that is not enough, sir. Our businessman does not live peacefully with loans outstanding. Honest businessman. We are honest people. Please allow us to repay our loan, sir. We will be grateful to you. You are doing a great thing. All India Manufacturing
manufacturers organization would like to be part of you. Statements which are coming, which are not helping us to form our mind. The goalposts are changing. We will help you to form the policy by being a bridge between the reality and the policy creator. Thank you, sir. Thank you. Your points are very important. And particularly, I feel that this is the opportunity for upgradation of industry. For international market, we need to upgrade our technology. At the same time, every industry should find out the way out, that how it is easily they can get the foreign investment in their MSME. The most important thing which target already fixed up by the ministry is how we are going to increase our export and how we are going to reduce our imports. And for that mechanism, what I need help from you, the competent people in the MSME, those who are already there, who can make using the upgradation of the technology by which they can be competitive as far as quality point of view. At the same time, we need to reduce the logistic cost, power cost, labor cost, and production cost. Without that, we cannot become competitive. But your suggestions are good. I will look into it. But one thing which always I have an opinion, anything started by government is not giving a good service. Why you are like MSME and the industrial association, they can come together and organize a board or organize some service centers for the migrant laborers, and where government can financially try to help them. Otherwise, I always use one phrase, जिसका राजा व्यापारी उसकी जनता भिखारी. Government is proved to be not good agency for all these things. If anywhere if there is an initiative taken by any individual MSME or association of MSME for making this type of welfare thing, where government and ministry will find out the way out, that how we can be helpful for you. Your suggestions are very good. Thank you very much. Namaskar. आपली चर्चा साधारणपणे 11 वाजतापासून 3 तास आपण या MSME वर मंथन चिंतन करतोय. मी विजयबाबूंना नितीनजींचे करावा. आदरणीय विजयबाबू. आय थिंक ड्रॉप झालं, लिंक हे झाली मला वाटतं. ओके अनिरुद्धजी. आय थिंक विजयबाबूंची लिंक हे झाली आहे. गडकरीजी तुम्ही, सॉरी, विजयबाबू इज बॅक. सर, लास्ट 2 words from you. गडकरीजी has to leave now. He has another meeting. या गडकरजी सध्या कोट्यवधी लोकांशी संपर्क करतायत या परिस्थितीमध्ये सुद्धा. गडकरजी, एक शेवटचा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, परंतु एक शेवटचा प्रश्न असा आहे की वाय द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट taking long time to complete. For example, Bombay-Delhi road, Chardham road, then Nagpur metro, then bullet train, and the cost is escalating day by day. So who is responsible for this, for the delay, and why they are not taking it place? मला तर वाटतं तुम्ही या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. ऍक्च्युली मुंबई दिल्लीमध्ये 100% लँड अक्वायर्ड झालेली आहे. 62 पैकी 30 कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालेले आहे आणि 3 वर्षात हा 1 लाख करोडचा रोड बनेल. आता याच्यात काही अडचणी नाही आहे. चारधामचं प्रोजेक्ट जवळपास सगळं काम जोरात सुरू आहे. सन्माननीय न्यायमूर्ती, सन्माननीय ग्रीन जज, नंतर मग NGOज, या देशात लँड एक्विशन होत नाही, कला अडचणी येतात, युटिलिटी शिपिंगला लोक विरोध करतात, त्याच्यानंतर फॉरेस्ट एन्व्हायरमेंट क्लिअरन्सेस मिळत नाही, रेल्वेचे क्लिअरन्सेस मिळत नाहीत. आणि मी स्पष्ट बोलू का, तुम्ही नाराज नका म्हणाल तर तुमच्याकडे नाही. स्पष्ट बोला, स्पष्ट बोला. हे मीडियावाले मी डबल डोलकी आहे. एकीकडे काम झालं नाही म्हणून प्रश्न विचारतात, मी तुमच्याकरता नाही बोलत आहे बरं, काम झालं का नाही म्हणून विचारतात. आणि एक मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी NGOची पण न्यूज रस्ता बंद करण्याकरता 6 कॉलमची छापतात, आणि तो जातो कुठल्या तरी ग्रीन जज कडे, तो स्टे देतो. कोर्ट आडवे पडतात, वकील आडवे पडतात, मीडिया आडवी पडते. तसं काही मी माझं घरच बांधून आलो आहे, हायवे बांधून आलो, आणि या सगळ्यांना झेलत मग वेळ होतो.
मग डिले झाल्यावर बँकेत अकाउंट एनपीए होतो, तो कॉन्ट्रॅक्टर भरतो. मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा 385 प्रोजेक्ट 4,03,403 प्रोजेक्ट 3,85,000 कोटी रुपयाचे एनपीए झाले होते. सगळ्या बँका अडचणीत होत्या. मी 30% प्रोजेक्ट टर्मिनेट केले आणि जवळपास सगळ्या प्रोजेक्टचं सोल्युशन काढून भारतीय बँकांना 3 लाख कोटीच्या एनपीएतून वाचवलं. हा यदू बसलाय, याला तुम्ही आदेश द्या की तू पॉझिटिव्ह लिहित जा म्हणा. कामं बंद करणाऱ्या न्यूज नको लिहित जाऊ. तुम्ही जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत एवढी उच्चक्यगिरी आहे, म्हणजे यदूची नाही आहे का. कोणी एक जण म्हणते फॉरवर्ड, दुसरा म्हणते बॅकवर्ड, तिसरा म्हणते स्टॉप. आता नागपूरची मेट्रो का नाही चालू आहे, तर मुंडे साहेबांनी बंद केलं काम. मी त्यांना आजच, त्यांनी रात्री मला काल एक लेटर 17 परवानगी देतो. मी म्हटलं सोशल डिस्टन्स मेंटेन करून परवानगी द्या. दीक्षित साहेब इथे मजूर बसले आहेत मेट्रोचे माझ्या घरासमोर, मी या खिडकीतून पाहतो खाली आहे, ते बिचारे बसले आहेत, ते निघून नाही गेले अजूनपर्यंत. काम करायला तयार आहे, पण त्यांना डिस्टन्स मेंटेन करून, मास्क लावून आणि सॅनिटरीचा उपयोग करून त्यांना सगळ्या कंडिशन त्यांना परवानगी द्यायला पाहिजे होती. म्हणजे आता एकीकडे तुम्ही पाये बांधता, दुसरीकडे म्हणता धावले का नाही, तुम्ही धावत का नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि याच्यात मीडिया पण या सगळ्याला प्रो डेव्हलपमेंट सपोर्ट केला पाहिजे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट लोकमत और हे. आणि त्याच्यामुळे आज उत्तराखंडमध्ये एवढे एनजीओ, एवढी तकलीफ आणि एवढे कोर्ट केसेस, सुप्रीम कोर्टापर्यंत कामं बंद पडले. आता बीआरओचं चायनाच्या बॉर्डरवर जाणारा रोड आहे, त्यामुळे तो आता लागलाय मार्ग. मी आपला मागे लागत असतो, पण मी कंटाळून गेलो जेव्हा कधी कधी या गोष्टी द्या अनप्रोडक्टिव्ह याच्यात मागे. पण तुम्हाला एक चांगली न्यूज सांगतो की पिथोरागड पासून मानस सरोवरचा रस्ता मी बांधायला घेतला होता. आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याचं बीआरओच्या आमच्या मिलिटरीच्या लोकांना काम दिलं होतं. खूप छान काम केलं त्यांनी. हेलिकॉप्टरने आम्ही MiG-26 मशीन केल्या आणि आता पूर्ण रस्ता खोदून झालेला आहे. आणि पुढच्या 6 महिन्यात आपण मानस सरोवरचं दर्शन घेण्याकरता पिथोरागड वरून जाऊ शकू. -8 डिग्री, -6 डिग्री मध्ये आपल्या जवानांनी मोठं काम केलेलं आहे. आणि ते नेपाळ, चायना आणि भारताच्या सीमेच्या मधून हिमालयातून तो रस्ता काढत नेलेला आहे. तर हे काम आपले लोक करतात. अडचणी आहेत, पण नेहमी मी म्हणतो की अडचणींचं रूपांतर संधीत केलं पाहिजे. पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे, बाकी सोडलं पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे. सगळ्यांचा स्टेक होल्डरची जी मदत मिळाली, सहकार्य मिळालं, तर देशातल्या चांगल्या कामाची, विकासाच्या कामाची गती खूप पटीने वाढू शकते. आता ते मुंबईतला ते आपला कोणता कोस्टल रोड मध्ये सुप्रीम कोर्टाने स्टे देऊन दिला, त्याच्यात चाललं. आता मला एक सांगा की कसं काम करायचं. त्यामुळे काय होतं, सर्व डिले होतात, कॉस्ट वाढते, जनतेच्या खिशातून पैसा जातो. त्यामुळे एखाद्या वेळी याच्यावरही चर्चा घडवून आणा. आता कसं आहे, न्यायालयाबद्दल वगैरे काही बोलणं बरोबर नाही, कारण ते त्यांचा अपमान झाला म्हणून मग त्याला वाटेल. त्यामुळे हळू पण या विषय एकदा जनतेसमोर आले पाहिजे. हे एनजीओ देखील चांगले आहेत, त्यांनी काम केलं पाहिजे. पण असं सगळं न संभार परवानगी मिळते 3 वर्ष. तुम्हाला माहिती आहे अमरावतीच्या तिकडे ती मेळघाट मधून एक छोटी लाईन जाते रेल्वेची, मीटर गेजची, अचलपूरची. अहो ती 4 वर्ष झाले काम बंद पडलाय. मी थकून गेलो. तो बिचारा संजय धोत्रे माझ्याकडे आला, 5 मिटिंगा घेतल्या आणि त्यात आधीचा मीटर गेज आहे त्याचं फक्त ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करायचं. एक जागाही तीच आहे, जागाही ऍक्वायर्ड नाही करायची. ओरिजिनल मीटर गेजला ब्रॉड गेज कर, तरी नाही करू शकलो. 4 वर्ष झाले काम. गडकरीजी, आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. या चर्चासत्रामध्ये